आणि एक मोठी बातमी समोर येते। गणेशोत्सवाच्या तोंडावरती मुंबई उच्च न्यायालयानं एक मोठा निर्णय घेतलेला आहे। पीओपी गणेश मूर्ती तयार करणं आणि विक्री करण्यावरती असलेली बंदी न्यायालयानं उठवली आहे। मात्र या मूर्तींचं समुद्रात विसर्जन करण्यास न्यायालयानं सक्त मनाई केली आहे। पीओपीच्या मूर्ती विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करण्याचे निर्देश दिलेत आणि या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला। मात्र सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती 20 फुटांपेक्षा उंच असतात आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या मूर्ती कृत्रिम तलावात कशा विसर्जित करणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय। गाईडलाईन्स आहेत 2020च्या ते मॅन्डेटरी नसून डायरेक्टिव्ह आहेत। तसेच जे कृत्रिम तलावामध्ये छोट्या मूर्त्यांचं विसर्जन होऊ शकतं आणि आता जर राहिला विषय मोठ्या मूर्त्यांचा तर त्याबद्दल राज्य सरकारला 3 आठवड्यामध्ये डिसिजन घ्यायचा आहे आणि तो सकारात्मक होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। पूर्ण महाराष्ट्राचे मूर्तिकार आहेत तसेच सर्व गणेश भक्त आहेत यांच्यामध्ये एक आज चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण बरेच महिन्याची वाट बघत होते लोक, कारण पीओपीवर ही बंदी उठेलच। कारण हे प्रत्येकाच्या मनामध्ये होतं, कारण गणपतीमध्ये 2 साधनं आहेत, एक शाडू माती आणि पीओपी, आणि हे दोन्ही पर्यावरणपूरकच आहेत। याबद्दल आम्ही वारंवार आपल्या प्रशासनामार्फत आम्ही सांगत देखील होतो का पीओपी पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे। आणि आज खरोखर या कोर्टाच्या निर्णयाने सर्व पूर्णपणे महाराष्ट्रातले सर्व भाविक आणि मूर्तिकार हे समाधान झालेले आहेत।